नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, MPSC उपयुक्त चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 21 जून आणि 22 जून 2023च्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात. लेट्स स्टार्ट. आजची पहिली बातमी बघूयात. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दक्षिण नौदल कमांड कोची येथे एकात्मिक सॅम्युलेटेड संकुल ISC ध्रुवचे उद्घाटन केले. ISC ध्रुवमध्ये असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त आधुनिक स्वदेशी बनावटीचे सॅम्युलेटर भारतीय नौदलातील व्यावहारिक प्रशिक्षणात लक्षणीय वाढ करतील. हे सॅम्युलेटर नौकानयन, नौदलाच्या मोहिमा आणि नौदल रणनीतीच्या प्रत्यक्ष वेळेचा अनुभव देतील. या सॅम्युलेटरचा उपयोग मित्र देशातील जवानांच्या प्रशिक्षणासाठीही केला जाईल. DRDO म्हणजेच संरक्षण संशोधन विकास संस्थेच्या प्रणाली अभ्यास आणि विश्लेषण संस्थेने विकसित केलेला ADHCAS हा सॅम्युलेटर प्रशिक्षणार्थींना नौदल मोहिमांच्या प्रत्यक्ष वातावरणाची अनुभूती देईल. तर लक्षात ठेवायचं की कोची येथे एकात्मिक सॅम्युलेटर संकुल ध्रुव याचे उद्घाटन करण्यात आले आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते. पुढची बातमी बघूयात. ज्यांना योगा करायला आवडतो त्यांच्यासाठी आता एक नवीन योगा मॅट आली आहे. खादीची योगा मॅट, खादी योग मॅट. चला तर मग बघूयात बातमी सविस्तर. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष म्हणजेच मनोज कुमार यांनी खादी प्रेमींना बहुप्रतीक्षित खादी योग मॅट म्हणजेच खादीची सतरंजी भेट दिली. ही खादी सतरंजी पूर्णपणे स्वदेशी आणि पर्यावरणपूरक आहे. त्यावर सर्व प्रकारची योगासने करता येतील अशा पद्धतीने याची रचना करण्यात आली आहे. तर लक्षात ठेवायचं की योग दिन कधी असतो तर 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस असतो. या दिवशी ही योगा मॅट खादी प्रेमींना देण्यात आलेली आहे किंवा तिचा लॉन्च करण्यात आलेला आहे. पुढची बातमी बघूयात. चीन पाकिस्तानमध्ये अणुऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. पाकिस्तानातील ओंजम प्रांतात मियावली भगत चष्मा येथे 1200 मेगावॅटचा अणुऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. कुणामार्फत तर चीनमार्फत हा अणुऊर्जा प्रकल्प पाकिस्तानात उभारला जाणार आहे. तर लक्षात ठेवायचं की चीन जो आपला नवीन अणुऊर्जा प्रकल्प उभारत आहे ते कुठल्या देशात उभारत आहे तर ते पाकिस्तानात उभारत आहे. पाकिस्तानमधील ओंजम प्रांतात मियावली भगत चष्मा येथे हा अणुऊर्जा प्रकल्प उभारला जात आहे. हा 1200 मेगावॅटचा अणुऊर्जा प्रकल्प असणार आहे. पुढची बातमी बघूयात. अटलांटिक महासागरात तब्बल 112 वर्षापूर्वी बुडालेल्या टायटॅनिक, सर्वांना माहिती आहे टायटॅनिक जहाज, या टायटॅनिक जहाजेच्या अवशेषांचा अभ्यास मोहिमेवर गेलेल्या टायटन ही पाणबुडी बेपत्ता झाली आहे. ही अभ्यास मोहीम ओशन गेट या कंपनीतर्फे राबवली जात आहे. तर लक्षात ठेवायचे की टायटॅनिक जहाजेच्या अभ्यासासाठी, त्याच्या अवशेषांच्या अभ्यासासाठी ही जी मोहीम होती त्यावर कुठली पाणबुडी होती तर ती टायटन नावाची पाणबुडी होती. ती आता बेपत्ता झाली आहे. आणि ही जी अभ्यास मोहीम आहे ही कुठल्या कंपनीतर्फे राबवली जात आहे तर ती आहे ओशन गेट या कंपनीतर्फे ही अभ्यास मोहीम राबवली जात आहे. पुढची बातमी बघूयात. फेस ऑथेंटिकेशन अर्थात चेहऱ्याद्वारे ओळख प्रमाणित करण्याचे वैशिष्ट्य. आता चेहऱ्याद्वारे ओळख प्रमाणित करण्याचे वैशिष्ट्य असलेल्या प्रधानमंत्री किसान मोबाईल ॲपचे उद्घाटन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केले. शेतकऱ्यांना उत्पन्नाचे पाठबळ देणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय योजनेअंतर्गत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही योजना सर्वांनाच माहिती आहे, अगदी फेमस योजना आहे. या योजनेत काय केलं जातं तर शेतकऱ्यांना 6,000 रुपयापर्यंतचा निधी दिला जातो, जो त्यांना उत्पन्नाचे पाठबळ म्हणून दिला जातो. दोन हजारांचे हप्ते असतात. या पद्धतीने हा निधी शेतकऱ्यांना दिला जातो आणि शेतकऱ्यांना याच्याने मदत होते. ही आहे किसान सन्मान निधी योजना, PM किसान सन्मान निधी योजना. आता हे जे ॲप आहे प्रधानमंत्री किसान मोबाईल ॲप, याचे उद्घाटन करण्यात आले आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी हे केलेले आहे. तर ही जी योजना आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, या केंद्र सरकारची जी ही योजना आहे, या योजनेअंतर्गत ही सुविधा म्हणजेच फेस ऑथेंटिकेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. हे इथे लक्षात ठेवायचे. पुढची बातमी बघूयात. क्रिस्टियानो रोनाल्डो हा पोर्तुगीज फुटबॉलपटू आहे, ज्याने एक नवीन विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने 200 फुटबॉल आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. असे आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने त्याचा 200वा सामना जो 200वा सामना आहे तो आईसलँड विरोधात खेळला आहे. तर लक्षात ठेवायचे की 200 फुटबॉल आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा पहिला खेळाडू कुठला आहे तर तो आहे क्रिस्टियानो रोनाल्डो, आणि त्याने त्याचा 200वा सामना आईसलँड विरोधात खेळलेला आहे. पुढची बातमी बघूयात. भारताच्या अंडर-19 महिला संघाने बांगलादेशला पराभूत करून उदयोन्मुख महिला आशिया चषक T20 2023 म्हणजेच वुमेन्स एमर्जिंग टीम एशिया कप 2023 जिंकला आहे. हा अंतिम सामना कोठे खेळला गेला होता तर तो हाँगकाँगमध्ये खेळला गेला आहे. ही स्पर्धा 12 जून ते 21 जून या कालावधीत हाँगकाँगमध्ये पार पडली. या स्पर्धेत एकूण 8 संघ होते. त्यात भारत, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती, हाँगकाँग, बांगलादेश आणि मलेशिया यांचा सहभाग होता. अशा प्रकारचा हा पहिलाच चषक आहे. तर लक्षात ठेवायचं की अशा प्रकारचा हा पहिलाच चषक आहे जो की वुमन्स एमर्जिंग टीम एशिया कप 2023 जो कुणी जिंकलेला आहे तर तो भारताच्या अंडर-19 महिला संघाने जिंकला आहे, बांगलादेशचा पराभव करून. अमूलची जाहिरात सर्वांनाच आठवते. सर्वात आधीची अटरली बाटरली गर्ल्सची जी जाहिरात होती ती सर्वांनाच आठवते. तर बघूयात त्याबाबतची ही माहिती किंवा बातमी. जाहिरात उद्योगातील दिग्गज व्यक्तिमत्व सिल्वेस्टर डाकुन्ना यांचे निधन झाले आहे, ज्यांनी अमूलच्या अटरली बाटरली गर्ल्सची संकल्पना मांडली. वर्गीस कुरियन यांच्यासोबत मिळून त्यांनी अमूलच्या प्रसिद्धीसाठी अनेक प्रयोग केले. 1966 साली सुरू झालेल्या अमूल गर्लच्या जाहिरातीला 2016 साली 50 वर्षे पूर्ण झाली. डाकुन्ना हे 1960 पासून अमूल सोबत कार्यरत होते. तर लक्षात ठेवायचं महत्त्वाची बातमी आहे. जाहिरात उद्योगातील दिग्गज व्यक्तिमत्व सिल्वेस्टर डाकुन्ना यांच्यावर व्यक्तिविशेषमध्ये प्रश्न येऊ शकतो. त्यांच्यावर प्रश्न येऊ शकतो की ही व्यक्ती कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे, असाही यावर प्रश्न येऊ शकतो. पुढची बातमी बघूया. जनार्दन प्रसाद यांनी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रसाद यांनी मे 2020 पासून या पदावर असलेले डॉक्टर एस राजू यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे. म्हणजे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष कोण होते, माजी महासंचालक कोण होते तर डॉक्टर एस राजू हे होते, आणि यांच्याकडून आता जनार्दन प्रसाद यांनी पदभार स्वीकारला आहे. श्री प्रसाद पाटणा विद्यापीठातून भूगर्भशास्त्रात MSc आहेत आणि 1988 मध्ये GSI गांधीनगर येथे भूवैज्ञानिक म्हणून रुजू झाले. प्रसाद हे आंध्र प्रदेश, गोवा, झारखंड, कर्नाटक, छत्तीसगड आणि ओडिसा येथे लोह आणि मॅग्नीजच्या बेकायदेशीर खाणकामाच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती MB शहा आयोगाचा भाग होते.
म्हणजेच जे लोह आणि मॅग्नीज यांच्या बेकायदेशीर खाणकामाची जी चौकशी करण्यासाठी समिती होती किंवा जो आयोग होता, न्यायमूर्ती MB शाह आयोग, याचा एक भाग म्हणजे जनार्दन प्रसाद हे होते. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण म्हणजे जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना 1851 मध्ये प्रामुख्याने रेल्वेसाठी कोळशाचे साठे शोधण्यासाठी करण्यात आली. GSIची मुख्य कार्ये राष्ट्रीय भूवैज्ञानिक माहितीची निर्मिती आणि खनिज संसाधन मूल्यांकनांशी संबंधित आहे. तर लक्षात ठेवायची की GSIची स्थापना कधी झाली आहे? 1851 मध्ये झाली आहे. प्रामुख्याने ही स्थापना कशासाठी झाली होती? तर रेल्वेसाठी कोळशाचा शोध घेण्यासाठी याची स्थापना करण्यात आली होती. आणि आता याचे नवीन महासंचालक कोण आहे? तर जनार्दन प्रसाद आहे. ते कुणाची जागा घेणार आहे? डॉक्टर S राजू यांची ते जागा घेणार आहे. पुढची बातमी बघूयात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते परिचर्या व्यवसायात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या परिचारिकांना म्हणजेच नर्सेसला वर्ष 2022 आणि 2023 साठीचे राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार प्रदान करण्यात आले. कुठले पुरस्कार आहे ते? तर फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार. हा कशात दिला जातो? तर परिचार्य व्यवसायात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या परिचारिकांना हा दिला जातो. राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील परिचारिका ब्रिगेडियर अमिता देवराणी तसेच पुष्पा श्रावण पांडे यांना 2023 वर्षाचा आणि सहाय्यक परिचारिका सुजाता पीटर तुस्कानो यांना 2022 वर्षासाठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 1973 सालपासून हे पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे. परिचारिका आणि परिचर्या व्यवसायाशी संबंधित सेवेकऱ्यांनी समाजात केलेल्या सेवा कार्यासाठी दखल घेऊन याचा सन्मान करण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. तर लक्षात ठेवायचे की फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार परिचारिकांना म्हणजे नर्सेसला दिला जातो त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी. पुढची बातमी बघूयात. ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टीम रिपोर्ट 2023 बाबत GSER 2023 हे जगभरातील स्टार्टअप इकोसिस्टीमच्या सदस्य स्थितीचे सर्वसमावेशक विश्लेषण आहे. GSER ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टीम रिपोर्ट जगातील आघाडीच्या स्टार्टअप इकोसिस्टीम, उदयोन्मुख ट्रेड आणि उद्योजकांसमोरील प्रमुख आव्हाने याविषयी रूपरेषा प्रदान करते. या अहवालात सिलिकॉन व्हॅली प्रथम क्रमांकावर आहे, तर न्यूयॉर्क आणि लंडन ही शहरे संयुक्तरित्या द्वितीय स्थानावर आहे. आता या शहरांचा अहवाल आहे. यात सर्वात प्रथम स्थानावर आहे सिलिकॉन व्हॅली, तर दुसऱ्या क्रमांकावर न्यूयॉर्क आणि लंडन हे आहेत. 2023च्या या अहवालात भारतीय इकोसिस्टीममध्ये सतत वाढ होताना दर्शवली आहे. मुंबई 31व्या स्थानावर आहे. बेंगळूर, कर्नाटक ही शहरे 20व्या क्रमांकावर आहेत, तर दिल्ली हे शहर 24व्या क्रमांकावर आहे. तर भारतात बेंगळूर, कर्नाटक हे शहर 20व्या क्रमांकावर आहे, हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर दिल्ली 24 आणि मुंबई 31व्या क्रमांकावर आहे. आणि ओव्हरऑल पहिल्या क्रमांकावर आहे सिलिकॉन व्हॅली आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे न्यूयॉर्क आणि लंडन. स्टार्टअप इकोसिस्टीमचे मोजमाप करताना 6 निकष वापरले जातात. त्यातील पहिला म्हणजे निधीची उपलब्धता, म्हणजे स्टार्टअपकडे किती प्रमाणात निधी आहे किंवा किती निधी आहे. त्यानंतर दुसरा आहे बाजार प्रवेश, मार्केटमध्ये त्याचा प्रवेश कसा आहे. कामगिरी, पायाभूत सुविधा, ह्या स्टार्टअपच्या पायाभूत सुविधा कशा आहेत. बुद्धिमत्ता कशी आहे यातल्या लोकांची. त्यानंतर अनुभव आणि ज्ञान, हे सर्व निकष वापरून ही क्रमवारी ठरवली जाते. पुढची बातमी बघूयात. पुढची बातमी आहे GGG बाबत, म्हणजेच ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2023 जागतिक लिंग असमानता निर्देशांक 2023.
हा निर्देशांक वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जागतिक आर्थिक मंचाकडून प्रकाशित केला जातो. 2023 सालची ही जी आवृत्ती आहे ती 17वी आवृत्ती आहे. हा अहवाल आरोग्य, शिक्षण, अर्थव्यवस्था आणि राजकारणातील महिला आणि पुरुषांमधील असलेल्या प्रगती अंतराचा मागोवा घेण्यासाठी दिशादर्शक म्हणून काम करते. जी निर्देशांक 0 आणि 1 दरम्यान स्कोअर प्रदान करतो, जिथे 1 म्हणजे पूर्ण लिंग समानता आणि 0 म्हणजे पूर्ण असमानता दर्शवते. हा निर्देशांक 2006 पासून प्रकाशित केला जात आहे. 2023 साली भारत 146 देशांपैकी 127व्या क्रमांकावर आहे. 2022 साली भारत 146 देशांपैकी 135व्या क्रमांकावर होता. आता भारत 127व्या क्रमांकावर आहे. या निर्देशांकात प्रथम स्थानावर आईसलँड हा देश आहे, नंतर नॉर्वे आणि मग तिसऱ्या स्थानावर आहे फिनलँड. तर लक्षात ठेवायचे की पहिले 3 देश कुठले आहे? आईसलँड, नॉर्वे आणि फिनलँड. भारताचा क्रमांक कितवा आहे? भारताचा क्रमांक आहे 127वा 146 देशांपैकी. शेवटच्या स्थानावर अफगाणिस्तान आहे, जो ऑब्व्हियसली 146 नंबरवर आहे. त्यानंतर 145व्या नंबरवर चाड आणि 44व्या नंबरवर 144व्या नंबरवर आहे इराण. तर पहिले 3 देश आहे आईसलँड, नॉर्वे, फिनलँड. शेवटचे 3 आहेत अफगाणिस्तान, चाड आणि इराण. हा निर्देशांक 4 निकषांवर आधारलेला असतो. ते म्हणजे आर्थिक भागीदारी, शैक्षणिक उपलब्धता, राजकारणातील सहभाग आणि आरोग्य. या 4 निकषांवर जी रिपोर्ट काढला जातो. तर लक्षात ठेवायचं की या वर्षीचा हा जो रिपोर्ट आहे किंवा ही जी आवृत्ती आहे ही 17वी आवृत्ती आहे. आता वेगवेगळ्या प्रकारचे निर्देशांकांच्या स्लाइड्स आपल्याला पुढे येतील. तर यासाठी एक काम करायचं, चार्ट बनवायचा, निर्देशांकाचं नाव टाकायचं, कुणाकडनं हा निर्देशांक प्रकाशित केला जातो, कुठली संस्था हा प्रकाशित करते, त्या संस्थेचं नाव टाकायचं. त्यानंतर त्याबद्दल थोडी माहिती घ्यायची. म्हणजे आता याच्यात दिलेलं आहे की 17वी आवृत्ती आहे. भारताचा क्रमांक घ्यायचा, पहिले 3 देश घ्यायचे आणि शेवटचे 3 देश घ्यायचे. तर अशा पद्धतीने प्रत्येक निर्देशांकासाठी चार्ट तयार करून घ्यायचा आहे. तर या स्लाइडमध्ये लक्षात ठेवा की जी रिपोर्ट 2023 मध्ये भारताचा क्रमांक 127वा आहे 146 देशांमध्ये. पहिल्या क्रमांकावर आईसलँड आणि शेवटच्या क्रमांकावर अफगाणिस्तान आहे, हेही लक्षात ठेवा. पुढची बातमी बघूयात. BSE म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने स्मॉल कॅप समभागांमधील म्हणजे स्मॉल कॅप शेअर्समधील अस्थिरता कमी करण्यासाठी एन्हान्स सर्व्हिलन्स मेजर ESM फ्रेमवर्क लागू केला आहे. हे नियामक फ्रेमवर्क गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करतात, बाजारामधील स्थिरता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यास प्रयत्न करतात. 500 कोटी रुपयांपेक्षा कमी बाजार भांडवल असलेल्या कंपन्या ESM फ्रेमवर्क अंतर्गत निरीक्षणाच्या चौकटीत अधीन असतील. हा निकष स्मॉल कॅप समभागांच्या चढ उतारामधील निरीक्षण सक्षम करते, जे किमतीतील अस्थिरता आणि सट्टा ट्रेडिंगसाठी वारंवार अधिक असुरक्षित असतात. आता या स्लाइडमध्ये महत्त्वाचे काय लक्षात ठेवायचे, तर सेबी, BSE आणि NSE यांनी स्मॉल कॅप समभागामधील अस्थिरता कमी करण्यासाठी ESM फ्रेमवर्क लागू केलेले आहे. आता स्मॉल कॅप समभागामधील कंपन्या कुठल्या येतात, तर ज्या 500 कोटी रुपयांपेक्षा किंवा 500 कोटी रुपये बाजार भांडवल असलेल्या कंपन्या या ESM अंतर्गत येतील. आणि हा ESM काय करणार आहे, तर या 500 कोटी रुपयापेक्षा कमी बाजार भांडवल असलेल्या कंपन्यांच्या जी मार्केटमध्ये शेअर्सची खरेदी विक्री चालते, समभागांची जी खरेदी विक्री चालते त्याला सुरक्षित करतील. आणि जे छोटे गुंतवणूकदार आहेत त्यांची गुंतवणुकीदरम्यान फसवणूक होऊ नये यासाठी त्यांना सुरक्षितता देतील. हे इथे लक्षात ठेवायचे.
तर ESM हे कुणी लागू केलेले आहे, तर BSE, NSE आणि सेबीने लागू केलेले आहे. हे इथे महत्त्वाचे आहे. पुढची बातमी बघूयात. कान्स लायन्स आंतरराष्ट्रीय सर्जनशीलता महोत्सव 2023 19 जून ते 23 जून दरम्यान कान्स फ्रान्स येथे आयोजित करण्यात आला. हा महोत्सव जाहिरात क्षेत्रातील नवीन कल्पकता, विपणन आणि संभाषण उद्योग या क्षेत्रातील व्यक्तींना आणि संस्थांना सन्मानित करण्याकरता आयोजित केला जातो. या पुरस्कार सोहळ्यात भारताला एकूण 23 पदके मिळाली आहेत. ओगिल्वी इंडिया या जाहिरात कंपनीला शाहरुख खान माय अँड SRK माय ॲड या मोहिमेसाठी ग्रँड प्रिक्स पुरस्कार सुवर्ण पदक मिळालेले आहे. ग्रँड प्रिक्स पुरस्कार म्हणजे यात सुवर्ण पदक मिळते. तर लक्षात ठेवायचे की 2023 सालीचा कान्स महोत्सव, कान्स लायन्स आंतरराष्ट्रीय सर्जनशीलता महोत्सव कान्स फ्रान्स येथे झालेला आहे. यात भारताला 23 पदके मिळालेली आहेत. ओगिल्वी इंडिया या जाहिरात कंपनीला शाहरुख खान माय ॲड या मोहिमेसाठी ग्रँड प्रिक्स पुरस्कार मिळालेला आहे. पुढची बातमी बघूयात. रँडस्टॅंड एम्प्लॉयर ब्रँड रिसर्च REBR 2023 या 2023च्या सर्वेक्षणानुसार भारतात टाटा पॉवर सर्वात जास्त आकर्षक नियोक्ता ठरला आहे. आता नियोक्ता म्हणजे काय, तर एम्प्लॉयर ठरलेला आहे टाटा पॉवर सर्वात आकर्षक. त्यानंतर टाटा पॉवर नंतर ॲमेझॉन आणि त्यानंतर टाटा स्टील या कंपन्यांचा क्रमांक आहे. नियोक्ता निवडताना भारतीय कर्मचाऱ्यांसाठी खाजगी आयुष्य आणि काम यांचे संतुलन, चांगली प्रतिष्ठा आणि आकर्षक पगार आणि फायदे हे 3 महत्त्वाचे निकष असल्याचे अहवालात स्पष्ट केले गेले. म्हणजे जो एम्प्लॉयर इथे निवडला गेलेला आहे तो कोणत्या बेसिसवर निवडला गेलेला आहे, तर जे भारतीय कर्मचारी आहे त्या कंपनीत काम करणारे जे एम्प्लॉई आहेत त्यांचे खाजगी आयुष्य आणि काम यांचे संतुलन ठेवले आहे का नाही, चांगली प्रतिष्ठा आणि आकर्षक पगार आहे का नाही, आणि फायदे या कंपनीत काम केल्यावर त्यांना काय फायदे होत आहेत, हे 3 महत्त्वाचे निकष वापरून नियोक्ता निवडला गेलेला आहे, एम्प्लॉयर निवडला गेला आहे. तर लक्षात ठेवायची की रँडस्टॅंड एम्प्लॉयर ब्रँड रिसर्चच्या सर्वेक्षणानुसार टाटा पॉवर सर्वात जास्त आकर्षक नियोक्ता ठरलेला आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.